केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केलाय। त्यात कुणाला काय मिळालं आणि काय गळालं, तसेच काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। खासगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केलं जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल। 5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप तसेच 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील। MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयापर्यंतची कर्ज उपलब्ध होतील। PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावं। मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढणार आहेत। देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणाही करण्यात आली आहे। दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात 7.5 लाख रुपयांचं कर्ज मिळेल। नोकरदार वर्गासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या। EPFO अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या पगारात 15,000 रुपयापर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 3 हप्त्यापर्यंत जाहीर करण्यात आलाय। कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या 4 वर्षात EPFO योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल। नियुक्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानाची 2 वर्षासाठी 3,000 रुपयांपर्यंत परतफेड केली जाईल। महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद। PM सूर्यघर मोफत वीज योजना उत्स्फूर्त प्रतिसाद। 14 लाख अर्ज आले आहेत। 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे। PM आवाज योजनेअंतर्गत शहरी भागातील लोकांच्या घरासाठी मदत केली जाणार आहे। शहरातील 1 कोटी मध्यम वर्ग गरीब लोकांना हक्काचं घर मिळण्यासाठी 10 लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून पुढच्या 5 वर्षात 2.2 लाख कोटी रुपयांची मदत मिळणार आहे। 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 14 शहरांचा विकास होणार आहे। नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत 12 इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत। खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून नव्या 100 लॅब उभारल्या जाणार आहेत। देशातील 1 कोटी तरुणांना दिली जाणारी इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी मिळणार आहे। इंटर्नशिप त्यात 5,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे। महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त आणि काय महाग झालंय? मोबाईल चार्जरच्या किमती ह्या 15% कमी झाल्यात। मोबाईल हँडसेट आता स्वस्त होणार आहेत। मोबाईलचे सुटे भागही आता स्वस्त होणार आहेत। प्लास्टिक उद्योगावर कराचा बोजा वाढणार आहे।